बरेचदा ज्या महिलांवर घरगुती हिंसाचार होतो त्यांच्या मनात संभ्रम असतो की आम्ही DV ॲक्टच्या अंतर्गत तक्रार करायची का 498A च्या अंतर्गत तक्रार करायची. तर DV ॲक्ट जो आहे तो समस्त स्त्रीवर्गासाठी आहे. यामध्ये जी पीडित स्त्री आहे ती अशी स्त्री आहे जी एकाच निवाऱ्याखाली राहते आणि तिथे तिच्यावर अन्याय करणारा, मग तो तिचा नवरा असतो किंवा वडील असतात किंवा बहीण भाऊ कोणीही असू शकतो. म्हणजे सासर किंवा माहेर कोणतीही व्यक्ती जिथे ज्या कुटुंबाची ती सदस्य असेल आणि तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर या कायद्याअंतर्गत ती तक्रार दाखल करू शकते आणि आरोपींवर कारवाई होते. आता 498A म्हणजेच आत्ताचं भारतीय न्याय संहितेचं कलम 85 या अंतर्गत ज्या स्त्रीचा सासरी छळ होतो अशी स्त्री थेट पोलीस स्टेशनला जाऊन सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार करू शकते. मग तक्रार करताना पोलीस तक्रार नोंदवून घेतात, त्याची दखल घेतात, FIR नोंदवली जाते आणि पोलिसांमार्फत कोर्टात केस दाखल केली जाते. मग जर गुन्हा सिद्ध झाला तर आरोपीला 3 वर्षाची शिक्षा आणि दंड होतो.